मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि मी आहे आत्ता निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आम्ही थांबलेलो आहे निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेर. इथं आमची जी गाडी आहे, जी बस आहे ती येणार आहे. आणि हे बघा माझ्या मागे सगळे आम्ही लगेज घेऊन थांबलेलो आहे. या ठिकाणी वंशी आहे. आम्ही ड्रायव्हरला फोन चालू आहे, सगळे वाट बघत आहोत ड्रायव्हरची. एकदम छान वाटत आहे. टेम्परेचर खूप गरम आहे. इथे बघा वंश आईस्क्रीम खात आहे. सगळे थकलेले आहेत, कधी बस येईल याची वाट बघत बसलेला आहे. तुम्ही बघू शकता निजामुद्दीन हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आहे हे बाहेरचा एरिया. आणि ही पहा, ही आमची बस आलेली आहे. हे या ठिकाणी आमचं लगेज हे सगळे थांबलेत माझ्या घरातले. आणि ही ती बस ज्याच्यामध्ये आता आम्ही आमचं लगेज टाकून आम्ही पूर्ण 15 दिवस आम्ही या बसमधून फिरणार आहे. तर चला जाऊया गाडीजवळ. हे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. या आमच्या बॅग्स आहेत. आता या सगळ्या मिळून सगळ्या शिफ्ट करायच्या आहेत गाडीमध्ये. आता मी या ड्रायव्हरला मदत करत आहे. या ठिकाणी पटपट बॅगा सगळ्या भरून घेतो आणि पुढच्या ट्रिपला आम्ही पूर्ण जर्नीला तयार होतो. का तर ट्रेनमधनं उतरून पण कंटाळायला आहे. रात्रभर ट्रेनमध्ये काही झोप झाली नाही माझी, त्याच्यामुळे आता बसमध्ये तरी चांगलं वाटेल. आणि दिल्लीमध्ये गरम खूप होतं, का तर 40-42 टेम्परेचर होतं. ढगाळ वातावरण होतं, पण दिल्ली हे खूप गरम आहे. जर दिल्लीला तुम्ही येत असेल तर उन्हाळ्यामध्ये येऊ नका, कारण की उन्हाळ्यामध्ये इथं उन्हाळा हा आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप ऊन आहे त्या ठिकाणी. आणि गरमही होतं, हवा येण्यासाठी मार्गच नाही, का तर चारी बाजूने बिल्डिंगी, इमारती आणि थंड हवा येणं शक्यच नाही. तर चला, आता बॅग भरून झालेत. मी आता माझी जागेवर चाललेलो आहे. माझी सीट बसून दाखवतो कुठे मी बसणार आहे. तर सगळ्यांनी आपली जागा पकडलेली आहे, जे ते आपल्या जागेवर बसले. आणि मी आता मला एक जागा मोकळी दिसते, मी इथं बसतो. तर हे माझे पप्पा, आभी आणि हे मागं बसलेले आहेत सगळे, जे हाय करते. वंशी माझ्या समोर बसलेला आहे, स्माईल देत आहे वंश. तर आता बसचा AC फुल ऑन केलेला आहे, दरवाजा लावलेला आहे. आणि आता आम्ही निघत आहोत. हा आमचा ड्रायव्हर आहे प्रभात. तर प्रभात हा आम्हाला पूर्ण 15 दिवस आम्हाला फिरवणार आहे. आणि शेवटपर्यंत तोच आम्हाला पूर्ण रिटर्न दिल्लीमध्ये आणून सोडणार आहे. हे पॅकेज आम्ही मिराज ट्रॅव्हलकडनं घेतलं होतं, जे शिमलामध्ये आहे. आणि याच्यात आम्ही टोटल 6 ते 7 पॉईंट आम्ही कवर करणार आहोत. आणि लगभग आम्ही 15 ते 16 दिवस आम्ही या ट्रॅव्हलमध्ये फिरणार आहोत. तर चला मग आमच्याबरोबर तुम्हीही चला आणि भेटूया पुढे जसं काय होईल तसं शेअर. आता प्रभात गाडी चालू करत आहे. आणि जे समोर आहे या ठिकाणचं पार्किंगचे चार्जेस. दिल्लीमध्ये कार पार्किंग जे रेल्वे स्टेशनच्या एरियात आहे ते लगभग 100 रुपये आहे. 100 रुपये पार्किंगला चार्जेस आहेत. जवळजवळ आम्ही 10 ते 15 किलोमीटर पुढे आलेलं आहे. हायवे लागत आहे आणि सगळे एकदम फ्रेश आहेत. प्रवास करायचा याने एक्सायटेड आहेत पुढची. आता हे तुम्ही जे बघू शकता, हे एक रेल्वे स्टेशन आहे, जे मेट्रो स्टेशन आहे. आणि हे आहे सराया कालेखा. इथं तुम्हाला बसेस पण मिळू शकतात, खाली बसेस लागलेले आहेत. हे एक ट्रॅव्हल हबच आहे. या ठिकाणी तुम्ही कुठेही जाऊ शकता, त्या ठिकाणी तुम्हाला बसेस मिळू शकतात. तरी याचं नाव आहे सराय काले खान. इथं मेट्रो पण आहे. तर हे लांबून दिसतंय ते हुमायूंची कब्र आहे, जी ताजमहलच्या पण आधी बांधलेली आहे. आणि ही पण सुंदर आहे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी दिल्लीला येईल त्यावेळेस खास या हुमायूंच्या कब्रला व्हिजिट करणार आहे. यावेळी मला ह्या ठिकाणी हुमायूंची कब्र बघायला मिळालं नाही, कारण की आम्ही रेल्वेतून उतरलो आणि लगेच आम्ही पटकन बसमध्ये बाहेर पडलो. हा तुम्ही बघू शकता यमुना एक्सप्रेसवे, तो त्या साईडून येत आहे. आणि आम्ही चाललेलो आहे या ह्याच्यात लाईनमधून. जे समोर तुम्ही बघताय हे मुरादाबादकडे एक राईट साईडला जातो आणि आम्ही त्या साईडूनच जाणार आहे मुरादाबाद. या ठिकाणी वेगवेगळे तुम्ही फलक बघत चला, कारण की या ठिकाणी खूप अवघड आहे की तुम्ही कुठं समजा तुम्ही तुमची लाईन मिस केली तर तुम्ही वेगळ्याच भलत्याच गावात जाऊन राहचाल आणि रस्ता तुमचा चुकेल. तर हे बघा, हे मोठे हायवे. आत्ता तुम्ही बघताय हे अक्षरधाम टेम्पल,
जे अक्षरधाम मंदिर आहे हे दिल्लीमध्ये जवळच आहे आणि हे एक सुंदर मंदिर आहे जे आपण पुढं नंतर रिटर्न दिलेलं आलो का आपण हे बघणार आहे. या ठिकाणी भव्य दिव्य मूर्ती आहे आणि हे जे मंदिर आहे हे चांगले कलाकुसरीने बनलेले एकदम छान सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी स्वच्छता आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहे का तर शेवटचा दिवस आपला दिल्लीमध्ये आहे. या ठिकाणी आपण अक्षरधाम टेम्पलमध्ये जाणार आहे. या ठिकाणून नैनिताल लगभग 241 किलोमीटर आहे. आमचा प्रवास खूप लांब आहे. 241 किलोमीटर जायचं आहे. मुळातच तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत असाल तर प्लीज लवकर करा, कारण की तुम्हाला अशाशी नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. आत्ता आलो आहे आम्ही जैन हॉटेलपाशी आणि जैन हॉटेल हे लगभग एक टोल नाका आहे जो नॅशनल हायवे आहे आणि या ठिकाणी त्याच्या समोरच बरोबर जैन हॉटेल आहे. हे या ठिकाणी आम्ही जैन हॉटेलपाशी का थांबलो तर नॉनव्हेज खायची अजिबात इच्छा नव्हती. आता आम्ही व्हेज खायचं आहे म्हणून या ठिकाणी थांबलो आहे. तर ही बघा बाहेरचा एरिया. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बरोबर टोल नाक्याच्या पुढे येऊ शकता. आता टोल नाका कोणता आहे हे मला पण नाही माहीत, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टोल नाक्याचं नाव टाकेन. आणि ही आमची गाडी ज्याच्यामध्ये आमचा हा प्रवास चालला आहे आणि प्रवास लगभग 3.5 तास झाले तर आम्ही प्रवास केलेला आहे. सगळे थकलेले आहेत, सगळे एक एक करून उतरत आहेत. तर आता मी आत चाललेलो आहे. तुम्ही पण या ठिकाणी आला तर जरूर या. या ठिकाणी आम्ही आत्ता आत आलो आहे आणि या ठिकाणी आम्ही व्हेज थाळीची ऑर्डर दिलेली आहे आणि व्हेज थाळी या ठिकाणी लगभग 250 रुपीजला आहे. आम्ही वेटिंग करत आहोत. थोडासा वेळ लागलेला आहे पण आमची थाळी ही लगेच आलेली आहे. आणि हे बघा ही व्हेज थाळी ही 250 रुपयाला आहे आणि प्रवासामध्ये खरं तर व्हेजच खावं, जास्त नॉनव्हेज खाऊ नये. ही 250 रुपये मी खाली मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला हॉटेलचं पण डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी मी टाकून देईल हॉटेलचं नाव आणि एरिया कुठं आहे तो. तर वंशने मागितलेली आहे कोल्ड कॉफी आणि मी काय जेवणच करणार आहे त्यामुळे आम्ही दोघं एकत्र जेवतो. ही बघा वंशी कोल्ड कॉफी आलेली आहे आणि ही कोल्ड कॉफी वंशने पिली. वंशला छान वाटली, मलाही छान वाटली. तर आता जेवण झालेलं आहे आणि मी बाहेर आलेलो आहे हात धुवून. तरी बाहेरून हा बघा तुम्ही या ठिकाणी कसा एरिया आहे. आणि हे आमचे जे बरोबर सगळे आलेले होते यांनीही ऑर्डर केली होती, यांचीही ऑर्डर आलेली आहे. यांनी अजून पराठा ऑर्डर केला होता, पराठ्याला लेट झालेला आहे. सर्विस थोडी पुअर आहे. मी आणि वंश आम्ही एकत्र बसलेलो आहे. आमचं पोट भरलं आहे त्यामुळे आम्ही दोघे गप्पा मारत बसलेलो आहे. वंश पण खुश आहे आणि पार्सल तिकडे त्यांची ऑर्डर आलेली आहे त्यामुळे ते जेवण करत आहेत. वंशची मम्मी पाणी पिते मागे आणि वंश मला लुक देतो आहे व्हिडिओमध्ये वेडेवाकडे थोडे करून. आणि हा आमचा ड्रायव्हर जो प्रवास जेवण करत आहे आणि हे वंश आणि मी. आणि समोर पाहिले तर पप्पा आलेले आहे तिकडून बडीशेप खात. तर चला मग भेटूया पुढच्या ह्याच्यामध्ये. काय आहे ते जर्नी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करेन. आत्ता या ठिकाणी वंशने कॅमेरा पकडलेला आहे आणि वंश सगळ्यांकडे फिरून असे व्हिडिओ करणार आहे. तर सगळ्यांचे चेहरे दाखवत आहे जवळून कोण काय करतं. आमचं तर पोट भरलेलं आहे आणि हा मी ठरलेली आमची विक्ट्री पोच. लगभग या हॉटेलमध्ये येऊन 1 तास आम्हाला झालेला आहे. आता त्यांचं पण जेवण झालेलं आहे. मी आलेलो आहे बाहेर आणि बाहेरून बघायचं झालं तर मी ही कुल्फी घेतलेली आहे. त्या ठिकाणी छान कुल्फी होती, टेस्ट पण चांगली होती. आणि हे मी बाहेर आमच्या गाडीपाशी आता बसणार आहे. हा माझ्यासमोर तुम्ही बघू शकता हायवे आणि प्रवास आमचा पुन्हा एकदा चालू झालेला आहे. या ठिकाणी बांबूच्या खुर्च्या टेबल मिळत होते. एक टोल गेला का दुसरा टोल येतोय. या ठिकाणी लगभग 10 ते 15 टोल आम्ही क्रॉस केलेले आहेत आणि जसं जाईल तसं पुढे एक नवीन टोल येत आहे. हळूहळू प्रवासाचा थकवा येऊ लागलेला आहे. गाडीमध्ये AC असल्यामुळे आम्हाला एवढा थकवा जाणवत नाही, पण प्रवास खूप लांब आहे. 250 किलोमीटर म्हणजे खूप लांब आहे. आता तरी 250 मधलं अंतर आम्ही कव्हर केलेलं आहे, तरीही कंटाळा आलेला आहे बसून.
कंटाळा आलेला होता. या ठिकाणी मी ब्रेक घेतला. सगळे थकले होते, तहान लागली होती. मग या ठिकाणी एक रसाचा गाडा दिसला, ज्या ठिकाणी आम्ही रस पिण्यासाठी थांबलेला आहे. सगळे एक 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 करून उतरायला लागलेले आहेत सगळे गाड्यांमधून. आणि हे त्या हायवेलाच आहे. हायवेला तुम्ही असे रसाचे गाडे आहेत भरपूर, तुम्ही थांबू शकता, या ठिकाणी पिऊ शकता. तर आम्ही सगळे बसलेलो आहेत. फ्रेश असा उसाचा रस हा माणूस जो चालवत आहे रसाचा गाडा तो काढलेला आहे. त्याने उसाचा रस एक 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 करून तो ऊस टाकत आहे. आम्ही लगभग 8 जण आहोत आणि आम्ही 8 ग्लास सांगितलेले आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणी रस हा 15 रुपये एक ग्लास असा होता. मागेच आंब्याची बागही आहे. सगळ्यांना एक एक करून ग्लास हा देत आहे. या ठिकाणच्या रसाची ही चवच वेगळी आहे. आपल्याकडे जसा रस आहे या ठिकाणी त्यांचे जे चाट मसाला आहे ते टाकून चांगली टेस्ट, वेगळी टेस्ट लागते. आणि हे हायवे. तर आम्ही आता आलो आहे पुढे. आणि हे जे स्टॅच्यू आहे हा मुझफ्फराबादच्या आधीचा कोणतं तरी गाव आहे. या ठिकाणचं स्टॅच्यू आहे. याच्यावर सिंहाचे दात मोजत आहे मला वाटते खूप. आणि हे जे गाव आहे यामध्ये गर्दी भरपूर आहे. हळूहळू आम्हाला जंगलाच्या दिशेने चालल्यासारखा फील व्हायला लागलेला आहे. ग्रीनरी आलेली आहे. हिरवळ या ठिकाणी आहे. काय हिरवळ काय डोंगर यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे बघा, या ठिकाण नैनिताल लगभग 95 किलोमीटर आहे. 95 किलोमीटर म्हणजे 2 तास आम्हाला जवळजवळ लागणार आहेत. आणि हे बघा, नंतर पुढे अजून एक गाव आलेलं आहे. हे पण कोणतं गाव आहे हे बघून तुम्हाला सांगतो. का तर या ठिकाणी अशी गावाची नावं मेन्शन केले नाहीत, तो कुठं लिहिले नाहीत पाट्यामध्ये, डायरेक्ट ॲडव्हर्टाईज आहेत. तुम्ही बघू शकता, ही आपल्याकडे जशी गावं असतात तशीच या ठिकाणी ही गावं आहेत. फक्त या ठिकाणी एक वेगळी गोष्ट म्हणजे या ठिकाणी भिंतीला प्लॅस्टर जास्त प्रमाणात करत नाहीत असं सोडून जातात. आणि ह्या गावाचं नाव आहे टांडा. एक जे पोलीस स्टेशनवर टांडा पोलीस स्टेशन असं लिहिलेलं होतं. हे टांडा गाव आहे. या ठिकाणचं हे फळांची दुकानं. या ठिकाणी आम्ही आत्ता थांबलो आहे जे कलिंगड घेण्यासाठी. आणि या ठिकाणी लाल भडक आम्ही कलिंगड घेतलेलं आहे. हे लगभग आम्हाला 15 रुपये किलो याने कलिंगड हे भेटलेलं आहे. आणि हे टांडामधलं आम्ही थांबून जो कलिंगड खाल्ला हा अनुभव एकदम छान होता अनुभव. कारण की एवढ्या गरमाईमध्ये टेम्परेचर लगभग 40-42 टेम्परेचर आणि या गरमाईमध्ये मी हे कलिंगड खातो आहे. अनुभव खूप छान होता. आनंद झाला होता. वंशा मम्मीलाही खूप आनंद झालेला होता. याच्याकडून आम्ही पीसेस काढून घेतले छोटे छोटे. आणि एकदम लाल भडक आणि टेस्टी आणि गोड कलिंगड होतं हे. तर आत्ता आम्ही कलिंगड खाऊन झालेलं आहे आणि हळूहळू पुढे चाललेलं आहे. हे टांडाच गाव आहे. अजून ते गाव आम्ही पूर्णपणे पास केलेलं नाही. त्या गावातूनच आम्ही हळूहळू चाललेलं आहे. गाव म्हणजे शहरच म्हणाय. गाव म्हणजे खेडेगाव नाही, शहरच आहे एक छोटंसं. वातावरण एकदम बदललेलं आहे. ढगाळ वातावरण झाल्यासारखं होतं आहे. आणि या ठिकाणी हिरवळी खूप आलेली आहे. या ठिकाणी शेती इकडची तुम्ही बघू शकता, पूर्णपणे हिरवळ आहे ह्या ठिकाणी. आणि पाण्याचा मुबलक प्रमाण असल्यामुळे या ठिकाणी शेती ही चांगली आहे आणि सुपीक जमीन दिसते या ठिकाणी. या ठिकाणी मला हे भाताची शेती असं जाणवतं आहे की हे हिरवळ भाताची शेती आहे. एवढा गाडीचा प्रवास झाला की गाडीचं डिझेल संपत आलेलं होतं. मग गाडी ब्लिंक करत होती. या ठिकाणी आम्ही थांबलो आणि गाडीची टाकी फुल करायला गाडी ड्रायव्हरने थांबवली होती या ठिकाणी गाडी. मी पण मग पाऊल मोकळं करण्यासाठी पाय खूप दुखत होते बसून. मग सगळेच आम्ही वॉशरूम पण या ठिकाणी चांगलं होतं. आम्ही बाहेर आलो. बाहेर बघतो तर मला हे बटाट्याची शेती वाटली. या ठिकाणी बटाट्याची शेती घेतात. आणि या ठिकाणची जरा थोडी माती आपल्यापेक्षा वेगळी आहे. या ठिकाणी काळी माती नाही तर म्हणजे पांढरी माती आहे आणि याच्यामध्ये हे शेती घेतात. समोर शेतकरी हे औषध फवारणी चालू होती. आणि जे इंजन आहे डिझेल इंजनमध्ये या ठिकाणी हे पाणी पाटाने सोडत होते. कॅमेऱ्यात आता दिसत नाही पण तुम्ही लांबून असं बघितल्याप्रमाणे मला ते तसं दिसत होतं. आणि ही बघा आमची गाडी, याच्यामध्ये आम्ही प्रवास करणार आहे. आता आम्ही आहोत या ठिकाणून नैनिताल आहे 63 किलोमीटर. आणि 63 किलोमीटर लगभग आम्ही 1.5 ते 2 तासात कव्हर करू. संध्याकाळचे 6च्या दरम्यान टायमिंग झालेला आहे. संध्याकाळी आता
सनसेट व्हायच्या गतीला आहे. या ठिकाणी एकदम जंगलसारखा फील यायला लागला आहे आणि या ठिकाणी आम्ही जंगलात आलो का काय, का तर एवढं घनदाट जंगल आहे आणि चारी बाजूने फक्त दोन लाईन आहे, छोटासा रोड आहे आणि सनसेट व्हायचं तुम्ही बघू शकता. सनसेट व्हायचं मला या ठिकाणी येऊन हिमाचलमध्ये एक अनुभव आला की या ठिकाणी सूर्यास्त हा उशिरा होतो. या ठिकाणी उजेड हा खूप असतो आणि आपण आपल्या भागामध्ये महाराष्ट्रात 6च्या टायमिंगला सूर्यास्त होतो, पण या ठिकाणी उजेड हा डोंगर भाग असल्यामुळे या ठिकाणी उजेड भरपूर राहतो. तर आपण या ठिकाणी आलो आहेत एका चौकीपाशी, जी नायगाव पोलीस चौकी आहे आणि या ठिकाणी तुमच्या ज्या गाड्या असतात ते पोलीस बघून नंबर बघून ते तुमच्या गाड्या चेक करतात. काय या ठिकाणी चेकपॉईंटच आहे, जो नायगाव चेकपॉईंट असं या नावाने ओळखला जातो. का तर या झोन आहे, या ठिकाणी चोऱ्यामाऱ्या होत असतील म्हणून या ठिकाणी चेकपॉईंट आहे हा. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण जंगलासारखं वातावरण आहे, चारी बाजूनी झाडीच आहे. ह्याच्यामध्ये कोणता वाघ येऊन, आणि तुम्हाला सांगायचं झालं तर हे बघा तुम्ही जंगल फीस्ट नावाचं एक हॉटेल आहे या ठिकाणी. आणि सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी जे जिम कॉर्बेट जे जंगल आहे ते या ठिकाणून जवळच आहे. 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे सगळं पूर्ण तुम्ही पुढे गेला तर सगळे रिसॉर्ट आणि हॉटेलच आहेत. तर तुम्हाला ह्या ठिकाणी जंगल सफारी करायची असेल तर तुम्ही जिम कॉर्बेटला येऊन तुम्ही जंगल सफारी करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जे टायगर्स आहेत ते बघू शकता, वाघ असतील, हरणं असतील ते बघू शकताय. या ठिकाणी आमचं घाट सेक्शन चालू झालेलं आहे. तर एवढा घाट मोठा आहे की या ठिकाणी एवढी वळणं आहेत की जसा घाट चालू झाला तसं आमच्या पोटामध्ये गोळा यायला सुरुवात झाली. एवढा घाट हा मोठा आहे आणि गाडीचा स्पीडही मंदावला. आम्हाला वाटतं 2 तासात जाऊ, 1.5 ते 2 तासात. पण ह्या घाटाकडे बघून किंवा ह्या चढाकडे बघून हे अंतर खूप आहे हे जाणवलं या ठिकाणी. तर मानसिकता करून या की तुम्हाला डोंगर चढायचा आहे आणि या डोंगरामध्ये तुम्हाला उशीर करू लागू शकतो. या हिशोबाने तुम्ही नैनिताल हे प्लेस निवडा. पण या ठिकाणी अजून एक प्लस पॉईंट होता की या ठिकाणी खूप थंडी वाजत होती. टेम्परेचर या ठिकाणी लगभग 20 ते 22 दरम्यान टेम्परेचर होतं. थंडी चालू झालेली होती, गार हवा येत होती आणि गाडीचा AC आम्ही बंद केला होता. हे तुम्ही बघू शकता स्टॉल आहेत छोटे छोटे. या ठिकाणी चहा, कॉफी, मॅगी इकडे मिळते आणि तुम्ही थांबून या ठिकाणी खाऊ शकता. आम्हालाही खायची होती पण आम्हाला अंतर जास्त पार करायचं होतं, त्यामुळे कधी एकदाशे हॉटेलमध्ये जाऊन झोपू असं झालं होतं आणि आम्ही त्यामुळे कुठे थांबत नव्हतो, कुठे ब्रेक घेत नव्हतो. या ठिकाणी ड्रायव्हरने गाडी स्लो केली होती का तर तोही थकला होता, पण आमचा प्रवास चालू होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक छोटंसं गाव आलेलं आहे आणि गाव झालं तरी या ठिकाणी त्या ठिकाणी हॉटेल्स हे तुम्हाला मिळणार आहेत, रिसॉर्ट आहेत, रेस्टॉरंट आहेत. तुम्ही असं कुठंही जावा पण तुम्हाला तिथं हॉटेल्स हे भेटणारच आहेत. हे छान सुंदर जागा आहे आणि डोंगर असा आम्ही चढत चाललेलो आहे. तुम्ही या ठिकाणी राहू शकता का तर या ठिकाणी पुरेपूर सगळे हॉटेल्स आहेत आणि व्ह्यू पण आहे. तुम्ही उजव्या साईडला बघात तर तुम्हाला व्ह्यू पण आहे आणि हा पॉईंट आहे बघा, इथले डोंगर किती मोठे मोठे डोंगर आहेत आणि हा तलाव आहे ज्या ठिकाणी तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी आता थांबा आहे. या ठिकाणी आम्ही राईट साईडला आमची जी मोठी बस आहे ही या ठिकाणी साईडला घेतलेली आहे. या ठिकाणी जी तुमची मोठी बस आहे ही तुम्ही सिटीमध्ये आता एंटर करू शकत नाही कारण की रोड छोटे आहेत. तर हा जो माझ्या मागं जे पॉईंट होता तो सुसाईड पॉईंट होता आणि या ठिकाणी ही बस थांबवली जाते आणि ह्या ठिकाणी पुढं पार्किंग आहे. त्या ठिकाणी जी तुमची बस आहे ती थांबवली जाते आणि मीही या ठिकाणी आम्ही थांबलो, उतरलो आणि या ठिकाणी तुम्हाला जे दुसरी शटर बस आहे, ज्या टॅक्सीज आहेत त्या तुम्हाला करायला लागतील. मग आम्ही ह्या ठिकाणी आमचे 2 ग्रुप होते त्यामुळे आम्ही 2 गाड्या बुक केल्या. एका गाडीचे लगभग 600 रुपये घेतले आम्हाला त्यांनी हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी. तर हे माझं लगेज मी एक करून बॅगेज ज्या कारमध्ये शिफ्ट करत आहे आणि छोटीच आहे, आल्टो गाडी आहे पण छान आहे या ठिकाणी पूर्णपणे. आणि आमचे जे ट्रॅव्हलर आहे हे आम्ही या ठिकाणी सोडलेले आहे आणि आतमध्ये आम्ही नैनिताल प्रायव्हेट गाडी करून फिरणार आहे. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की आम्हाला ही 2 दिवसानंतरच आम्ही ही गाडी बघणार आहे. तर चला लगेच शिफ्ट करूया.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी छोटासा टोल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जी गाडीची प्रायव्हेट व्हेकल आहे त्याला 100 रुपये चार्ज आहे आत जाण्यासाठी आणि जे लोकल व्हेकल आहे त्याला काहीही टोल नाही. प्रायव्हेट व्हेकलला या ठिकाणी टोल आहे. तर चेकिंग पण आहे ह्या ठिकाणी. तर चला पुढे जाऊया. आत्ता तुम्ही जे बघताय हे नैनितालचं दृश्य, हे असं वाटतं की जे चांद सितारे सगळे खाली जमिनीवर आले आहेत, एवढं ते समोरचा नजारा एवढा छान आहे. आणि पूर्ण सिटी ही ह्या नैनितालमध्ये अशी डोंगराच्या चारी बाजूने असे जे तलाव आहे तो सेंटरला आणि चारी बाजूने असे घर आहेत आणि हॉटेल्स आहेत. तर बघा या ठिकाणी हॉटेल्स थोडे चालू झालेले आहेत. या ठिकाणी रात्रीचे रोड, आता सध्या उशीर झालेला आहे, रोड पूर्णपणे मोकळेच आहेत. तर आता मी आमच्या हॉटेलजवळ आलेलो आहे. या हॉटेलचं नाव आहे हिडन जेलेट. तर हे हॉटेल आहे शिमलापासून बरोबर मेन सेंटर मार्केटपासून बाहेर आलं का त्या ठिकाणी आहे. आणि हे आहे आमचा रूमचं दृश्य. हे रूम एकदम स्वच्छ आणि साफसुथरी रूम आहे. आम्ही आमचं लगेज आलेलं आहे. TV चालू आहे. ACची गरज नाही कारण की थंडी आहे. आणि ही माझी रूम पार्टनर, सध्या आम्ही दोघं या रूममध्ये झोपणार आहे. तर हे आमचं लगेज आहे. तर आत्ता जेवणाची वेळ झालेली आहे. रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत. सगळे जेवायला बसलेले आहेत. समोर तुम्ही बघू शकता सगळ्यांनी जेवण चालू केलेलं आहे. या ठिकाणी मीही आता जेवायला बसणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच, कारण की खूप कंटाळा आलेला आहे आणि व्हिडिओ याच्या पुढे संपण्याची वेळ झालेली आहे. तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढचा प्रवास हा खूप सुंदर आणि मनोरंजक होणार आहे. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब